शौर्य श्रुती भाग 61. शौर्य कॉलेजला जाताच तिने शरदला फोन करून ॲड्रेस सेंड करून दुपारी 2 नंतर तिच्या घरी बोलावलं. घरी राहिल्यापासून तिला कळलं होतं दुपारी 2 ते 5 कावेरीबाई घरात नसतात आणि बाकी सगळे झोपलेले असतात. दुपारी ठरल्याप्रमाणे शरद तिच्या घराजवळ येऊन तिचा फोन येण्याची वाट पाहत होता. श्रुती मुद्दाम खालीच घुटमळत होती. आता पुढे का गं इथे काय बसली आहेस, कावेरीबाईंनी तिला विचारलं. काही नाही मॉम, ते मी आत्ता मूव्ही पाहणार आहे. सारखं झोपून झोपून कंटाळा येतोय. बरं बरं, काही उपद्व्याप करू नकोस. शौर्यला सांगितलेलं कळत नाहीये. काय मॉम, मला सांगा, मी बोलते त्यांच्याशी. तुला माहेरी सोडायला सांगितलं मी त्याला, पण त्याला ते काही केल्या पटत नाहीये. 4 दिवसांनी 9वा महिना लागेल तुला. कधीही त्रास होऊ शकतो. मग त्याचा आणि मी माहेरी जाण्याचा काय संबंध? तुला ना काहीच माहिती नसल्यासारखी करतेस. पहिलं बाळात पण माहेरी करतात, विसरलीस का? हो, म्हणजे नाही, म्हणजे मला माहीत आहे, पण शौर्य मला जाऊच देत नाहीत. ती इवलसं तोंड करत म्हणाली. दुनिया आगळं प्रेम करतोय. रागात बोलून नाक मुरडून त्या त्यांची पर्स घेऊन निघाल्या. काही उद्योग करू नकोस. तुला काही झालं तर तुझा नवरा आम्हाला धारेवर धरेल. श्रुतीने फक्त होकारात मान हलवली. आता ही कावेरीबाई नाक मुरडून निघून गेल्या. गेल्या काही दिवसात श्रुतीला कावेरीबाईंमधला फरक जाणवत होता. अगदी टिपिकल सासू असल्यासारख्या त्या तिच्याशी वागत होत्या. सध्या श्रुतीने ते विचार झटकले आणि कावेरीबाई जाताच तिने आधी सगळे झोपले आहेत का त्याची खात्री करून घेतली. रमाई अजून जागीच होती. तिची कामं उरकली की काही वेळा ती बंगल्याच्या मागच्या आउट हाऊसजवळ असलेल्या तिच्या छोट्याशा रूममध्ये झोपायला निघून गेली. रमाई गेल्यावर 1-10 मिनिटांनी तिने शरदला फोन करून तिच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून आत बंगल्यात यायला सांगितलं. शरदही तिने सांगितल्याप्रमाणे आत बंगल्यात आला. श्रुतीने आधीच दरवाजा त्याच्यासाठी उघडून ठेवला होता. शरद, हँडग्लोव्ज घाल आणि ह्या चावीने तो दरवाजा उघड. शरदनेही तिने सांगितल्याप्रमाणे हँडग्लोव्ज घालून त्या बंद रूमचा दरवाजा उघडला. दोघेही हळूच आत शिरले आणि आतून दरवाजा लावून घेतला. मॅडम, सगळं बंद आहे. खिडकी खोलू का? म्हणजे थोडासा उजेड आत येईल. नाही, नको. ह्या रूमच्या पलीकडे रमाईची रूम आहे. खिडकी उघडी पाहून ती आत येईल आणि सगळा प्लॅन फिसकटेल. मोबाईलचा टॉर्च सुरू कर बोलतच श्रुतीने तिच्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला. शरदनेही त्याच्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला. आता दोघेही त्या खोलीला निरखून बघत होते. बऱ्यापैकी ती रूम स्वच्छ होती. म्हणजे अधेमध्ये रमाई ह्या रूमची साफसफाई करत असणार. श्रुती हळूच पुटपुटली. काही म्हणालात मॅडम? नाही, काही नाही. समोरचं कपाट खोलून पाहूया, काही हाती लागते का ते. शरद आता कपाटाजवळ गेला, पण कपाट लॉक होतं. काय रे, काय झालं? मॅडम, कपाट लॉक आहे. याची किल्ली? नाही, याची किल्ली नाही आहे माझ्याकडे. कपाट आपण नंतर पाहू. बाकी कुठे काय सापडते का ते बघ. शरद आता सगळ्या रूमचे कोपरे शोधू लागला. मॅडम, ह्या कपाटाव्यतिरिक्त आणि ह्या बेड व्यतिरिक्त इथं काहीच नाही आहे. असं कसं होईल? काहीतरी असेलच ना? श्रुती आता विचारात पडली. श्रुतीच्या लक्षात आलं, बेडला कुठे कप्पा असला तर? शरद, ह्या बेडला कुठे एखादा कप्पा दिसतोय का ते बघ. बेड बराच जुना आहे, त्यामुळे असण्याची शक्यता आहे म्हणत शरदने बेडवरची गादी बाजूला केली. तसा एक कुबट घाण वास आला. शी, कसला वास आहे हा? मॅडम, ही गादी कुजली आहे बहुतेक आणि कदाचित ह्या बेडमधलंही सामानही. त्या वासाने श्रुतीला मळमळल्यासारखं झालं. ठीक आहे, लवकर बघ, वेळ कमी आहे आपल्याकडे. बरं म्हणत शरदने बेडच्या आतल्या बाजूला असणारा कप्पा ओपन केला आणि टॉर्चने पाहू लागला. मॅडम, इथे एक पेटी आहे. ओपन इट. पण मॅडम, ती लॉक आहे. इतकं सगळं बंदिस्त का करून ठेवले? नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार, त्यामुळे सगळं लॉक करून ठेवले. शरद, काहीही कर आणि ही पेटी उघड. तसाही तुझा ह्या फील्डमध्ये येण्याआधीचा टॅलेंट वापर. ते मग मी मॅडम आता सोडून दिले ना सगळं. मी तुला पेटी ओपन करायला सांगितले आहे. श्रुती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. हो, करतो. मी हत्यार घेऊन आलो तसा अंदाज होता मला. त्याने त्याच्याकडच्या लोखंडी हत्याराने ती पेटी ओपन केली. पेटी ओपन करून आतलं साहित्य पाहून शरदचे डोळे फिरले. मॅडम, हे काय आहे? म्हणजे श्रुतीला काहीच कळेना. स्पष्ट बोल, श्रुती त्याला म्हणाली. पेटीतलं सामान त्याने श्रुतीसमोर धरलं. काळी बाहुली, एक अर्धवट जळक्या अवस्थेतील बाहुली पण त्यात होती आणि अजून असं बरंच विचित्र सामान होतं. मॅडम, हे असलं सामान चेटूक करण्यासाठी वापरतात. अरे पण इतक्या मोठ्या शिकलेल्या घरात हे असलं कोण करत असेल? ते मला माहीत नाही. अजून काही वस्तू आहेत म्हणत त्याने तिच्यासमोर एक जाड दोर धरला. श्रुतीने टॉर्चरने निरखून तो दोर पाहिला. त्यात काही केस अडकलेले होते. शरद, कॅरी बॅग आणल्या आहेत? हो म्हणत शरदने त्याच्या सॅकमधून कॅरी बॅग काढून श्रुतीला दिल्या. हे सगळं सामान कॅरी बॅगमध्ये भर. ओके म्हणत शरदने ते सगळं सामान कॅरी बॅगमध्ये भरलं. मॅडम, ह्यात एक फोटोसुद्धा आहे म्हणत शरदने तो फोटो काढून श्रुतीला दिला आणि तो फोटो पाहून श्रुतीला आश्चर्याचा धक्का बसला. हा फोटो? मॅडम, कोणाचा फोटो आहे? कोणाचा नाही म्हणत तिने त्या फोटोचा स्क्रीनशॉट तिच्या मोबाईलमध्ये काढून घेतला आणि शरदला पुन्हा फोटो होता तिथे ठेवायला सांगितला. मॅडम, झालं सगळं? ओके, आता सगळं होतं तसं व्यवस्थित ठेव आणि आधी बाहेर कुणी नाही ना ते बघ. हो म्हणत शरदने सगळं पुन्हा व्यवस्थित ठेवलं आणि रूमचा दरवाजा उघडून कोणी बाहेर नाही ना याची खात्री केली.
शरद लवकर चल, मॅम यायच्या आत हे सगळं सामान घेऊन तुला इथून गायब व्हायचं आहे. मॅडम चला नाही आहे कोणी बाहेर म्हणत तो रूमच्या बाहेर आला. श्रुतीही त्याच्या मागोमाग बाहेर आली आणि पुन्हा तिने रूमचा दरवाजा टाळा लावून बंद केला. मॅडम मी जाऊ? नाही इथून नाही, वर चल माझ्या रूममध्ये. बरं म्हणत दोघे आता तिच्या रूममध्ये आले. तिने हातातले हँडग्लोव्ज काढून शरदकडे दिले आणि ते नष्ट करायला सांगितले. मॅडम तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या कुंडल्या काढल्या त्या ओके आहेत. शरद सगळ्यांच्या नाही, फक्त जेंट्सच्या कुंडल्या काढल्या आहेत. अजून 3 व्यक्ती ह्या घरात राहतात, अक्कासाहेब, मॉम आणि रमाई. मॅडम तुम्ही राहिलात? अबे शेख चिल्ली, ह्या घरात 20-22 वर्षापूर्वी काहीतरी घडले त्यावेळी मी इथे होते का? सॉरी मॅडम. घरातल्या 3 लेडीजच्या कुंडल्या तर काढाव्याच लागतील, पण त्या कशा? मॅडम त्यांचं माहेर कुठलं आहे, म्हणजे त्या कोणत्या गावातून आल्या आहेत ते सांगा मला, मी शोधून काढतो. माहीत नाही रे, म्हणजे मी कधी विचारलंच नाही ते. कधी तशी गरजच वाटली नाही आणि मी दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये कामात अडकलेली असते. एक काम कर म्हणत श्रुतीने त्याला काही इन्स्ट्रक्शन दिले आणि पुन्हा त्याला आल्या वाटेने जायला सांगितले. कायूरबाई घरी यायच्या आत शरदही तिथून निघून गेला. रात्री काही केला, श्रुतीला झोप येत नव्हती. तिने शौर्याचा तिच्या अंगावर असलेला हात बाजूला केला आणि ती उठून बाल्कनीत गेली. विचार करून करून तिचं डोकं दुखत होतं, पण गोष्टी कळायलाच मार्ग नव्हता. ती अंधारात तशीच बाल्कनीत उभी होती. इतक्यात तिला एक व्यक्ती बंगल्यात येताना दिसली. अंधार असल्यामुळे तिला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती अगदी वेगाने गेस्ट हाऊसच्या दिशेने निघून गेली. नेमकं काय चाललंय ह्या घरात आणि इतक्या दिवसात माझ्या ह्या गोष्टी कशा लक्षात आल्या नाहीत? श्रुती तिथेच विचार करत उभी राहिली. शौर्यला जाग आली. त्याने हातानेच बाजूला चाच पडलं, पण श्रुती तिथे नव्हती, म्हणून तो घाबरून लगेच उठून बसला. श्रुती, श्रुती, तो हाका मारतच बेडवरून उठला. ती वॉशरूमला गेली असेल म्हणून तो तिथे गेला आणि वॉशरूमचा दरवाजा वाजवणार तर त्याला बाहेरून कडी दिसली. कुठे गेली इतक्या रात्री म्हणून तो आता बाहेर जायला वळला. तसा बाल्कनीचा पडदा वाऱ्याने हलकेच उडाला आणि बाल्कनीत उभी असलेली श्रुती त्याला दिसली. तो तसाच तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतले. काय झालं, झोप येत नाही का? नाही, थोडं डोकं दुखत होतं आणि अस्वस्थ झाल्यासारखं वाटते. मग डॉक्टरकडे जायचं का? हे बघ, काही होत असेल तर लगेच सांग, म्हणजे फर्स्ट टाईम आहे ना, मलाही यातलं काही कळत नाही. उगाच गोष्टी अंगावर काढू नकोस. शौर्य एक विचारू? विचार ना. तो तिच्या खांद्यावर हनवटी ठेवत समोर बघत म्हणाला. ते म्हणजे मॉमच्या घरी कोण कोण असतं? म्हणजे आपले लग्न झाल्यापासून त्यांच्या घरचं कोणीच कधीच दिसलं नाही ना. मॉम डॅडचं लव्ह मॅरेज आहे, विसरलीस का? मॉमने डॅडसोबत पळून जाऊन लग्न केलं आहे, त्यामुळे तिच्या घरचं कोणीच आपल्याकडे येत नाही. फक्त तिची एक बहीण यायची, पण ती काय शौर्य? श्रुती, यार किती रात्र झाले, अंधार पण आहे, चल झोपायला. आणि तसा या गोष्टीशी आपला काहीच संबंध नाही आहे, सोड ना. तुम्ही कधी विचारलं नाही का मॉमना, म्हणजे त्यांना पण आठवण येत असेल ना, ती शौर्याकडे पाहत म्हणाली. श्रुती, तब्येत बरी नाही आहे ना, मग कशाला नको त्या गोष्टींचा विचार करतेस? चल मी डोकं चेपून देतो, तुला छान झोप लागेल. म्हणत शौर्य तिला आत बेडरूममध्ये घेऊन आला. तिला सावकाश बेडवर झोपायला मदत केली आणि बाल्कनीचं दार लावून तिच्याजवळ येऊन हळुवारपणे तिचं डोकं चेपू लागला. शौर्य, सांगा ना, म्हणजे तुम्हाला मामा, मावशी, आजी, आजोबा ह्यांची आठवण येत नाही का? त्यांना भेटावंसं नाही वाटत का? श्रुती, शौर्य आता तिच्यावर चिडला होता. सॉरी म्हणत तिने डोळे मिटून घेतले, पण आता ती पुन्हा विचार करू लागली. बहीण होती, मग ती इथे पण आली असेलच की. म्हणजे शौर्यना माहिती आहे, म्हणजे नक्कीच आली असणार. तो फोटो मी कुठे पाहिलाय, का आठवत नाही आहे मला? श्रुती, झोपणार आहेस का? शौर्याचा आवाज आला. तसं ती अलवार त्याच्या कुशीत शिरली आणि शांतपणे झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दोघेही फ्रेश होऊन खाली नाश्त्यासाठी आले. खरं तर तिच्यासाठी शौर्य वर रूममध्येच नाश्ता मागवत होता, पण श्रुती एकटीच वर बसून कंटाळायची, म्हणून तो नाश्त्यासाठी तिला घेऊन खाली यायचा. खाली अप्पासाहेब आणि अक्कासाहेबांसोबत गप्पा मारून तिला बरं वाटायचं. सगळेच गप्पा मारत नाश्ता करत होते. इतक्यात एक आवाज आला. येऊ का? तसं सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. वसंतराव म्हणजेच श्रुतीचे बाबा आले होते. त्यांना असं अचानक आलेलं पाहून सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. शौर्यने श्रुतीला डोळ्यानेच विचारलं. तिने माहीत नाही म्हणून नकारात मान हलवली. मीच बोलावले त्यांना, या ना आत या, कावीरबाई पटकन बोलल्या. तसे वसंतराव आत आले. शौर्यही लगेच उठून उभा राहिला. बाबा या ना, बसा, नाश्ता करा म्हणत त्याने त्याच्या बाजूची चेअर त्यांना बसायला दिली. नाही नको जावी, मी नाश्ता करून आलोय. काय रे वसंता, असं न सांगता अचानक येणं केलंस? आप्पासाहेब म्हणाले. आप्पा, मी म्हणाले ना, मी बोलवले त्यांना. मी काय म्हणते शौर्य, श्रुतीला आता उद्यापासून 9वा महिना लागतोय, तर आता तिला माहेरी जाऊ दे, म्हणजे तिचे दिवस पण भरत आले आहेत. तसंही पहिलं बाळात पण माहेरी करतात, हो की नाही हो अक्कासाहेब? हो, पण तुझं पहिलं बाळात तर इथेच झालं होतं. म्हणजे तुम्ही दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं होतं ना? अक्कासाहेब पटकन बोलल्या. हो, पण ह्या दोघांनी नाही ना पळून जाऊन लग्न केलं.
कौरबाई हसत म्हणाल्या. इतक्या श्रुतीचा फोन वाजू लागला. तसं तिने शांत रहा म्हणून खुणवत फोन रिसीव केला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो, हा प्रसाद बोल. श्रुती, गौतम सापडला. कुठे? मुंबई एअरपोर्ट. वेषांतर करून पळून जायचा प्लॅन होता त्याचा. खबर मिळाली आणि लगेच टीम घेऊन इकडे आलो. ठीक आहे, बेड्या घालून एअरपोर्टजवळच्या सुनसान एरियात घेऊन जा. अगं पण सांगते ते कर. परिणिती कुठे आहे? आहे माझ्याबरोबर. ठीक आहे, माझा फोन येईपर्यंत त्याला घेऊन तिथे जा. मी पुन्हा फोन करते. श्रुती, काय चाललंय तुझ्या डोक्यात? तुला जितकं सांगितलं तितकं कर, म्हणत श्रुतीने फोन कट केला. प्लीज थोडा वेळ कोणीच काहीच बोलू नका, म्हणत श्रुती शांत विचार करू लागली. श्रुतीने आता पुन्हा प्रसादला फोन केला. हॅलो प्रसाद, शिंदे सरांना सांगितलंस? नाही अजून. पोहोचलात का? नाही, पोहोचू थोड्या वेळात. श्रुती, नक्की काय करायचं आहे? दी एंड. कोणाचा? डॉक्टर गौतमचा. श्रुती, हे आपल्या रूलमध्ये नाही बसत. मग त्याने जे केलं ते कोणत्या रूलमध्ये बसत होतं? सांग ना. 14 निष्पाप मुलं, 6 मुली. नीच कृत्य करताना त्याला काहीच वाटलं नाही. 6 रेप आणि नंतर त्या मुलींचे अवयव धडापासून वेगळे केले. ती छबी निरागस पोरं अजूनही तिचा चेहरा डोळ्यासमोर जात नाहीये. तो कचराकुंडीत फेकलेला मुलगा, त्याच्या आजीची अवस्था पाहिलीस ना? एकच जगण्याची आस होती तिच्याकडे. तीही ह्या नराधमाने मारून कचराकुंडीत फेकली. त्याला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. श्रुती, सरांना कळलं तर? कसं कळेल? मी सांगते तसं करा. मी ग्रुप कॉल करते, हेडफोन लावा. प्रसाद, परिणिती, आज गौतमचा शेवटचा दिवस असेल. पण मॅडम, म्हणजे आम्ही काय करायचं आहे? मग श्रुतीने त्या दोघांना काय करायचं ते सांगितलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.